नमस्कार. पूजा फॅशन क्वीन या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मधुबाला ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. त्यासाठी आता आपण हे बॅक पार्ट कट करणार आहोत आणि याचे हुक लूक हे मागच्या साईडने असणार आहे. त्यामुळे आपल्याला मागच्या बाजूने हुक लूक पट्टीसाठी अर्धा इंचाचं मार्जिन टाकायचं आहे आणि उंची घ्यायची आहे 15 इंच, म्हणजे 14 इंच आहे. 1 इंच एक्स्ट्रा घेऊन उंचीचं माप टाकणार आहोत. शोल्डर 5.25 वर टाकणार आहे आणि मुंडा हा 5.25 वर टाकणार आहोत. अशा पद्धतीने शोल्डर आणि मुंड्याची मापं घेतली आहे. आणि चेस्ट आहे 34 इंच, तर छातीचा चौथा 8.5 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण चेस्टचं आणि मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. खाली आपण कमरेचं मार्किंग करायचं आहे. कंबर आहे 30 इंच, त्याचा चौथा 7.5 होतो. 1 इंच डाचासाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने कंबरचे देखील माप टाकायचं आहे. आता हा आपण मागच्या मुंड्याचा आकार देत आहोत. मागच्या मुंड्यासाठी 1.5 इंचावर आकार द्यायचा आहे आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपण हा सुंदरसा आकार देत आहोत. त्यानंतर आपल्याला मागे गळ्याचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी गळा उंची 10 इंच घेतली आहे. शोल्डर पट्टी ही 3 इंचावर घेतलेली आहे. तुम्ही हवी तेवढी घेऊ शकता. आणि जी काही उरली आहे आपली ती गळारुंदी असणार आहे. खालच्या बाजूला आपण गळारुंदी थोडीशी जास्त घेणार आहोत, 1.5 इंच जास्त ठेवणार आहे. आणि अशा पद्धतीने एक बॉक्स आखून आपण गळ्याला आकार द्यायचा आहे. मी गळ्याला गोल आकार देत आहे. तुम्ही हवा तो आकार देऊ शकता. अशा पद्धतीने आपण गळ्याला देखील आकार दिलेला आहे. आणि ही जी मागच्या बाजूला हुकलूक पट्टी आहे त्याचं देखील मार्किंग आपण ऑलरेडी केलेलं आहे. आता हे झालं आपल्या मागच्या भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग. आता आपण कटिंग करूया. ही खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही अगदी नवीन शिकत असाल तरी देखील तुम्हाला ही जमणार आहे. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करणार आहोत. पुढच्या भागाला देखील आहे असंच आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे आणि शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे. आता मागच्या बाजूला आपण एक्स्ट्राचं अर्धा इंच घेतलं होतं, तसं इथे घ्यायचं नाही आपल्याला. फक्त शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकायचं आहे. जे की शोल्डर आपण 5.25 घेतला आहे आणि मुंडा 5.25 घेतला आहे तसंच आपण मापं टाकायचे आहे. त्यानंतर चेस्टचं माप टाकायचं आहे 8.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. बस यासाठी आपल्याला पुढे एवढंच माप लागतात. खालचं जे आपलं कमरेचं माप आहे ते आपण नंतर टाकणार आहोत. आता पुढच्या मुंड्यासाठी आपण 1 इंचावर माप टाकायचं, पॉईंट द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. पुढच्या मुंड्याचा आकार हा आपण 1 इंचावर घेतलेला आहे आणि मागच्या मुंड्याचा 1.5 इंचावर. आता आपल्याला इथे शोल्डर पट्टी टाकायची. जी मागं घेतली होती 3 इंचावर तेवढी शोल्डर पट्टी पुढे देखील घ्यायची आहे. गळ्याचं माप टाकायचं आहे. गळा आहे 6.5 इंचाचा. तुम्ही हव्या त्या उंचीत गळ्याची उंची तुम्ही टाकू शकता. खालच्या बाजूला गळारुंदी थोडीशी वाढवली आहे आणि असा गळ्यासाठी आपण बॉक्स तयार करून घेतले आहे. आता मधुबाला ह्या जे स्टाईलचं ब्लाऊज आहे त्याचा गळा हा वेगळा घ्यावा लागतो. आता इथे आपण टक्सच्या उंचीचं माप टाकणार आहोत आणि टक्सची ही रुंदी देखील टाकणार आहोत. टक्सची उंची ही छातीचा चौथा अधिक 1.5 इंच आणि रुंदी ही आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. आता त्याच्या खाली आपल्याला 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. जी आपण टक्सची उंची घेतली त्याच्या खाली 2 इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा आणि एक रेष आखून घ्यायची आहे. आता इथं 3.5 इंच घेतलं आहे, तसंच त्या 2 इंचाखाली जी आपण रेष दिलेली आहे तिथं आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचं आहे, म्हणजेच 3 इंच घ्यायचं आहे
आणि अशी आपल्याला ही तिरकी रेष आखून घ्यायची आहे आणि ती आपल्याला टक्स लागणार आहे. टक्ससाठी ही आपल्याला तिरकी रेष आखायची आहे. आता इथे 1.5 इंचचा आपल्याला टक्स टाकायचा आहे आणि अशी तिरकी रेष आपल्याला टक्सची आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे आकार द्यायचा आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला हा आकार फ्रेंच कर्वच्या साहाय्याने द्यायचा आहे. गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता, मगाशी सांगितल्याप्रमाणे याचा आकार थोडा वेगळा द्यायचा असतो, त्याच्यामुळे मधुबाला स्टाईलचं ब्लाऊज हे अतिशय सुंदर दिसतं. पंचकोनी टाईपचा आकार किंवा हार्ट शेपचा आकार देखील याला म्हणतात. आता याला पंचकोनी मी म्हणते आणि असा पंचकोनीचा आकार द्यायचा आहे. तो आपण याच फ्रेंच कर्वच्या साहाय्याने दिला आहे. आता आपला जो साईडचा राऊंड शेप आहे तो देखील आपण याच पद्धतीने फ्रेंच कर्वच्या साहाय्याने देणार आहोत. लक्षात घ्या, त्या टक्सच्या जिथं आपण टक्स केला त्या टक्सला टेकून आपण हे फ्रेंच कर्व ठेवायचा आहे आणि असा राऊंड शेप द्यायचा आहे. अतिशय सुंदर आणि सहज या फ्रेंच कर्वने आकार देता येतो. अजिबात काही वेळ लागत नाही आणि झटपट हा आकार होतो. तुम्ही हा आकार थोडा आतल्या बाजूनी घेऊ शकता किंवा बाहेरच्या बाजूनी सुद्धा घेऊ शकता. म्हणजे हे पहा, थोडा खाली घेतला की तो आकार थोडा खालच्या बाजूला झुकेल. मग आता आपल्याला कमरेचं माप आता टाकायचं आहे, तुम्ही पाहू शकता. आता त्याआधी पहिले आपण योगपट्टीचा इथे आकार देऊन घेऊ. 1 इंचावर पहिले मार्किंग केलेलं आहे आणि तिथे फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आकार दिलेला आहे. आता हे झाले योगपट्टीचा आकार. आता हे कंप्लीट आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. आता हे कमरेचं माप टाकताना लक्षात घ्या, मध्ये जो टक्स आहे तो सोडून आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. म्हणजे 1.5 इंच आपण पुढं सोडायचं आहे आणि तिथून पुढं कंप्लीट 7.5 इंचावर आपण मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपण कमरेचं माप अतिशय सोप्या पद्धतीने टाकायचं. आता खाली माप देखील आपण जे वर घेतले ते घ्यायचं आहे 1.5 इंचमध्ये आणि खाली रेष तशी ओढून आपल्याला नंतर हा जो 1.5 इंचाचा जो खाली टक्स जो खालपर्यंत आलेला आहे ते कट करणार आहोत. बरोबर वरचं जेवढं आहे तेवढंच खाली आपण माप घ्यायचं आहे. मधला जो टक्सचं माप आहे ते आपण कटिंगमध्ये कट करणार आहोत. आता आपण हे कंप्लीट ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता कटिंग करूया. कटिंग कसं करायचं आहे लक्ष देऊन पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मधला टक्स आपण कट केलेला आहे. आणि जो खालचा आहे तो टक्स देखील कट करून आपण ते डायरेक्ट 2 तुकडे त्याला ते जॉईंट केलेले आहे. अतिशय सोपी पद्धत आहे आणि सहज हे ब्लाऊज तुम्ही कटिंग करू शकणार आहे. आता आपण हे ब्लाऊज कापडावर कसं ठेवायचं आणि कुठे वाढवायचं तुम्ही पाहू शकता. जो साईडचा भाग आहे तिथे आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे आणि जी कटोरी आहे
ती पूर्ण साईडनी जिथं आपण शिवणार आहोत तिथे अर्धा इंच आपण दोन्ही साईडनी आणि खालच्या बाजूने अर्धा इंच आपण वाढवली आहे. बस एवढ्याच ठिकाणी वाढवायचं आहे आणि बाकी आहे असंच आपल्याला कटिंग करायचं आहे. जेव्हा ते टक्स येतो तेव्हा अगदी बरोबर ते आपल्याला योगपट्टी व्यवस्थित बसती. तर आता हे दोन्ही पार्ट आपलं कटिंग झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.